वेळ झाला तुम्हाला दाखल्यासाठी बसले वेळ झाला तुम्हाला दादा होते ना रेकॉर्ड असेल ना आपल्याकडे रेकॉर्ड असेल ना आमचा पहिले यांच्या शिफ्टच्या पहिले कोणी दिलेला त्यांचा रेकॉर्ड असेल ना रेकॉर्ड द्या बघा इथे फोन आहे इथे बोलवा फोन बोलवा लोकांना त्रास होतोय ना लोकांच्या तक्रारी जरा तिथं जरा जाऊन बघा साहेब जरा 1 तासात 22 दाखले तयार होतात आणि जवळपास त्यांनी 9:30ला चालू झाली 9:30 ते 10 10:30 पर्यंत 22 दाखले दिल्या गेले 9:30 पासून 10:30 पर्यंत काम झालं 10:30चं आता जवळपास तुमचं 1-1:15 वाजले तोपर्यंत सगळी साईट बंद आहे कारण काय जवळपास 17-80 लोक होते 10 वाजेपासून 10:30-10च्या दरम्यान माणसाला काय कारण आहे काय विषय काय होता चालू नाही आहे तुमचे कर्मचाऱ्यांचा मेल फिमेल सिलेक्ट होत नाही म्हणे आणि जन्म आपण तारीख टाकली सिलेक्ट हो असं होतं की काही नागरिक येऊन माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या की जन्ममुक्तीचे जे दाखले असतील त्याच्यासाठी विलंब होतोय आम्हाला 4-4, 5-5 तास थांबावं लागतं म्हणून मी स्वतः काल तिथं पाहणी केली पण पाहणी करताना असं लक्षात आलं की जे सॉफ्टवेअर आहे ते वरतून सर्व्हर डाऊन असल्यामुळे तिथं विलंब होत होता. मग आम्ही काही सूचना केल्या आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांना असतील किंवा मुख्य अधिकारी असतील सीओमओ साहेब जे आहेत त्यांना आम्ही सूचना निकुम साहेबांना सूचना केल्या आहेत की आपण जे काही दाखल्यासाठी लोक येत असतील तर त्यांच्याकडनं आपण अर्ज स्वरूपात एक अर्ज घ्यावा आणि त्या अर्जावर नंबर प्रमाणे म्हणजे 1 नंबरचा जो असेल त्याचा अर्ज त्याचा दाखला आणि त्याच्यावर त्याचा नंबर तो दाखला काढून त्याला फोन करायला सूचना केल्या आहेत आणि तो दाखला मिळाल्यानंतर त्याला फोन केला की तो दाखला घ्यायला येईल म्हणजे त्याला जवळपास 4 ते 5 तास जो सकाळपासून काल 10 वाजेपासून तर जवळपास 2:30-3 वाजेपर्यंत ते लोक उभे होते तर ते पाहणीसाठी मी गेलो होतो आणि निश्चित ते लक्षात आलं म्हणून आम्ही सूचना केल्या आहेत. वारंवार त्याच गोष्टींचा सामना करावा लागतोय नागरिकांना. नाही असं तिच्यात असं आहे की आम्ही सगळी माहिती घेतल्यावर ते जे सॉफ्टवेअर आहे ते दिल्लीवरून आहे आणि ते सर्व्हर जे आहे ते डाऊन होत राहतं तर त्याच्या तक्रारी लेखी स्वरूपात आपले जे सीएमओ आहेत निकुम साहेब म्हणून त्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत तर त्याचे निश्चित लवकरात लवकर मार्ग निघेल.